नमस्कार. मी डॉक्टर पूर्णिमा गौरी, न्यूरोलॉजिस्ट. आज तुम्हाला थोडी माहिती देणार आहे डोकेदुखीबद्दल. जगामध्ये पूर्ण जगभर जर कुठच्या एका आजारामुळे कामावर लोक येत नसतील, तर ती आहे डोकेदुखी. आणि डोकेदुखीचे अनेक प्रकार आहेत. इट इज नॉट जस्ट वन टाईम. तर हेडेकमध्ये दोन प्रकार काय आहेत? प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी हेडेक म्हणजे डोकेदुखी हाच मुळात आजार आहे. आणि सेकंडरी हेडेक जो जास्त सिरियस असतो, त्याच्यामध्ये ब्रेन ट्यूमरमुळे होणारा हेडेक, व्हीनस सायनस थ्रॉम्बोसिसमुळे होणारा हेडेक, मेनिंजायटिसमुळे होणारा हेडेक, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये येतो सेकंडरी हेडेक. तर प्रायमरी हेडेक हा मित्रांनो आणि मैत्रिणींनो जास्त कॉमन आहे. प्रायमरी हेडेकचे प्रकार आहेत. आपल्याला सर्वात ओळखीचा त्याच्याबद्दल चर्चा होणारा हेडेक म्हणजे मायग्रेन. पण जगात सर्वात कॉमन प्रायमरी हेडेक आहे टेन्शन टाईप हेडेक. टेन्शन टाईप हेडेक म्हणजे संध्याकाळी डोकं जड होतं, बांधून ठेवावं असं वाटतं, बाम वगैरे लावून ठीक वाटतं. तर मेजॉरिटी लोकांना असतो टेन्शन टाईप हेडेक. त्याच्यानंतर सेकंड इन द रेस इज मायग्रेन. मायग्रेन हा एक विशिष्ट प्रकारचा प्रायमरी हेडेक आहे. आणि त्याच्यामध्ये उदाहरणार्थ त्याच्यामध्ये मळमळ होणं, उलट्या होणं, आवाज नकोसा वाटणं, उजेड नकोसा वाटणं, एकटं बसून राहणं अंधाऱ्या खोलीत आणि खूप चिडचिड होणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. मायग्रेनचे सुद्धा प्रकार आहेत. तर टेन्शन टाईप हेडेक आणि मायग्रेन हे दोन प्रायमरी हेडेक्स आहेत. तिसरा प्रायमरी हेडेक म्हणजे क्लस्टर हेडेक. क्लस्टर हेडेक म्हणजे अचानक होतो आणि इतका जोरात होतो की माणसाला वाटतं की डोकं फोडून टाकू. तर हा क्लस्टर हेडेक तर तेवढा कॉमन नाही आहे मायग्रेन आणि टेन्शन टाईप हेडेक एवढा, पण तो आम्ही पाहतो. नंबर 3 आहे तो या हेडेकच्या रेसमध्ये. तर क्लस्टर हेडेकमध्ये इतका सिव्हिअर हेडेक असतो, पण त्याची जादू ही आहे की 100% ऑक्सिजन जर घेतलं ना, तर तो असा चुटकीसरशी गायब होऊन जातो क्लस्टर हेडेक. त्यामुळे या हेडेकचा प्रकार कोणता आहे आपल्याला ह्याचं डायग्नोसिस होणं अतिशय गरजेचं आहे. हे तिन्ही हेडेकचे प्रकार होते प्रायमरी हेडेकचे प्रकार. आणि मग हा डायग्नोसिस जर नीट झाला ना, तर मग पुढची ट्रीटमेंट तुमची ठीक होऊ शकते. या 3 हेडेक्समध्ये कॉम्बिनेशन्स असतात. त्याला आपण म्हणतो मिक्स्ड हेडेक. म्हणजे TTH प्लस क्लस्टर, TTH प्लस मायग्रेन, मायग्रेन प्लस क्लस्टर. तर हे असे मिक्स्ड हेडेक्स पण असू शकतात. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर 6 महिन्यापेक्षा जास्त दिवसापासून हेडेक असेल, तर नक्कीच आपल्या जवळच्या न्यूरोलॉजिस्टकडे जा आणि हा प्रायमरी हेडेकचा कोणता प्रकार आहे याचा मात्र शोध लावा आणि एक हेडेकचं ऑडिट तुम्ही ठेवायला लागा. कारण हेडेकचं ऑडिट ठेवलं ना, म्हणजे हिशोब किती तारखेला किती सिव्हिअर हेडेक झाला होता. ऑडिट एकदा ठेवलं ना, की मग त्याची ट्रीटमेंट करणं आम्हाला खूप सोपं जातं. आणि जर सेकंडरी हेडेक असेल, तर मात्र तुम्हाला लवकरात लवकर MRI करणं गरजेचं असणार आहे. म्हणजे 6 महिन्यापेक्षा कमी दिवसांचा हेडेक आहे, वाढत चाललाय, रात्री झोप लागत नाही हेडेकमुळे आणि लगेच उलट्या व्हायला लागतात. असा हेडेक जर तुम्हाला होत असेल, तर त्वरितच तुम्हाला न्यूरोलॉजिस्टकडे गेलं पाहिजे आणि गरज असली तर स्कॅन करून घ्यायला पाहिजे. कारण हे एखादं घातक कारण निघू शकतं. कारण हा प्रायमरी हेडेक नसेल, हा सेकंडरी हेडेक असेल आणि मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे लवकरात लवकर. तर त्वरित स्वतःकडे लक्ष द्या आणि जर डोकेदुखी असेल, तर आपल्या जवळच्या न्यूरोलॉजिस्टकडे नक्की जा. थँक्यू.